तर आता धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानींना देण्यास विरोध करण्यात आलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज त्याच पार्श्वभूमीवरती अदानींच्या कार्यालयावरती मोर्चा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेने मोर्चाची मात्र आता जय्यत तयारी केली आहे। धारावी नाही कुणाच्या बापाची ठाकरे गटाकडून अशा प्रकारचा मोर्चाचा प्रोमो सुद्धा जारी करण्यात आलाय। कंत्राट रद्द करण्यासाठी धारावी ते अदानींच्या कार्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार असल्याची माहिती आता समोर येते आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी रिद्धेश हतीम यांच्याकडून। रिद्धेश, ठाकरेंची शिवसेना धारावी बाबत आक्रमक झालेली दिसते। आज मोर्चा निघणार आहे, संपूर्ण मोर्चाचं आयोजन कसं असेल, मोर्चा कधीपर्यंत निघेल? नक्कीच आपण पाहिलं तर मोर्चा हा दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे। धारावीतील टी जंक्शन इकडं हा मोर्चा सुरू आहे। आपण पाहू शकतो याच स्पॉटवरून हा मोर्चा सुरू होणार आहे। टी जंक्शन म्हणून दुपारी 3 वाजता हा मोर्चा सुरू होईल। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा असेल। त्याचबरोबर महाविकास आघाडीतील इतर नेते मंडळी देखील या मोर्चात उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली। आपण पाहू शकतो संपूर्ण परिसरात बॅनरबाजी ही केली गेली आहे। टी जंक्शन जेव्हापासून हा मोर्चा निघेल इकडनं सरळ जाऊन हा राईट वरून जो अडानीचा कार्यालय मुख्य कार्यालय बीकेसी मध्ये तिकडे जाऊन हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यानंतर बीकेसी इकडे असलेला फटका मैदानात उद्धव ठाकरे यांचं भाषण देखील होणार आहे। ते कार्यकर्त्यांना संबोधित देखील करणार आहे। संपूर्ण मुंबईतून जे शिवसेनेचे जे पदाधिकारी कार्यकर्त्यांना या मोर्चात उपस्थित राहण्याचा आदेश देखील देण्यात गेला आहे आणि मागील काही दिवसापासून मुंबईतील विविध शाखांमध्ये त्या संदर्भात नियोजित बैठका देखील झाल्या आणि महत्त्वाचं म्हणजे धारावी परिसरातून मोठ्या प्रमाणात धारावीकर असतील, इकडचे व्यावसायिक स्थानिक व्यावसायिक असतील, त्यांना जास्तीत जास्त या मोर्चात सहभागी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून केलं जात आणि त्या अनुषंगाने बैठका देखील या मागील काही दिवसांमध्ये झाला। आपण एकंदरीत पाहिलं हा मोर्चा एक महत्त्वपूर्ण असणार आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी, कारण आगामी काळाच्या निवडणुका आहेत, महानगरपालिका निवडणुका, त्या निवडणुकांच्या अनुषंगाने धारावी परिसर मोठ्या संख्येने नागरिक राहतात आणि त्या सर्व नागरिकांना आपल्या बाजूने करणं हे उद्धव ठाकरेंचं या मोर्चानिमित्त असेल। या मोर्चानिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपण पाहिलं तर मोर्चेबांधणी देखील केली जाणार आहे, त्याची पॉवर देखील दाखवली जाणार आहे। हा एक महत्त्वपूर्ण मोर्चा असणार आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने आणि ठाकरेकडून शक्ती प्रदर्शन देखील केलं जाणार आहे। दुपारी 3 वाजता ह्या मोर्चाला सुरू होणार आहे आणि उद्धव ठाकरे स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहे। मात्र दुपारच्या या मोर्चाकडे आपलं लक्ष असेल आणि अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।